शिवाजी फार शक्ती आपला थांबणार नाहीये. तुम्ही बापाचा छत्रपती शिवाजी महाराज गली गली में शोर है, गली गली में शोर है, पाणी आमच्या हक्काचा, पाणी आमच्या हक्काचा, रद्द करा, 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 पाणी आमच्या हक्काचा, गली गली में शोर है. आता आपण शांततेने काय दांदल नाही करायचे. म्हाडाच्या VMC चे अधिकारी जोपर्यंत खाली येत नाही कोणी इकडून जाणार नाही. नाही आलं तर आपण इकडे बसूया आणि काय झालं तर महानगरपालिकेचे त्याचा तो जिम्मेदार असेल. महानगरपालिकेचं करायचं काय, महानगरपालिकेचं करायचं काय, आमचं पाणी आम्हाला द्या नाहीतर खुर्च्या खाली करा. आमचं पाणी आम्हाला द्या नाहीतर खुर्च्या खाली करा. आमचं पाणी आम्हाला द्या नाहीतर खुर्च्या खाली करा. या महानगरपालिकेचं करायचं काय, या महानगरपालिकेचं करायचं काय. समस्त म्हाडा रहिवाशांच्या तर्फे आपण आज महानगरपालिकेला निवेदन देणार आहे. जो आपल्यावरती पाण्यासाठी अन्याय केला जातो आणि ज्या आपल्या मागणी नसताना मुद्दा म्हणून आपल्या प्रोजेक्टमध्ये स्मशानभूमी, दफनभूमी, अजून कुठले कुठले काहीतरी घाणेरडे प्रकार, उद्या डम्पिंग ग्राउंडचा पण प्रोजेक्ट आपल्याकडे टाकण्याची शक्यता आहे. तर अशा या शासनाला, निर्लज्ज शासनाला धडा शिकवण्यासाठी आपण महापालिकेला धडा शिकवण्यासाठी आज जे आपण हजारोच्या संख्येने आलेले आहोत. आज आपण त्यांना निवेदन देणार आहोत. या निवेदनाची मागणी त्यांनी जर 8 दिवसात जर कार्यवाही नाही केली तर याच्या 2 पटीनं 3 पटीनं आम्ही सर्वजण पुन्हा इथं मोर्चा काढू आणि या महानगरपालिकेला सर्वांच्या मते टाळे ठोकून यांचा कारभार बंद करू. फक्त ट्रेलर आहे, फक्त ट्रेलर आहे, फक्त ट्रेलर आहे. कालिया आयुक्त साहेब, कालिया 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 आयुक्त साहेब, कालिया 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 आयुक्त साहेब, कालिया 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 आयुक्त साहेब, कालिया. महानगरपालिका महानगरपालिका
महापालिकेचं करायचं काय? सर आज म्हाडा कॉलनीमधल्या रहिवाशांचा पाण्यासंदर्भामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे. भीक मागो आंदोलन म्हणून त्यांनी त्या मोर्चा नाव दिलेलं आहे. आज त्यांच्या शिष्टमंडळाची तुमच्यासोबत मीटिंगही झालेली आहे. काय निर्णय घेण्यात आलेला आहे? याआधी तीन वेगवेगळे शिष्टमंडळ त्यांच्याकडूनची भेटलेली होती. त्या पद्धतीने अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलेलं का 10-1 दिवसामध्ये आम्ही बघतो. त्याप्रमाणे आता त्याचे 2-3 दिवस ते निघून गेलेले आहेत. आता 8 दिवस शिल्लक आहे. आज ते आले, त्यांना आम्ही भेटलो. त्याच्यामध्ये काय काय अडचणी आहेत, काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायला सांगितलेलं आहे. सगळ्यांना पाणी कसं मिळेल ते बघायला सांगितलेलं आहे. म्हाडा आणि शिर्के असं दोघांनी मिळून त्यांना काही गोष्टी देणं गरजेचं आहे. परंतु ते त्यांच्या ड्युट्या करत नाहीत. परंतु महापालिका म्हणून आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. त्यांना नवीन कनेक्शन कशी वाढवता येतील तो प्रयत्न करतो. त्यांच्या लाईन कुठे काय चेंजेस करायचे असतील, बदलायचे असतील, कनेक्शन मागे पुढे करायचे असतील तर ते देखील करतो. आणि शेवटी म्हाडाने त्यांच्यासाठी जी काही टाकी बांधायची आहे ती अजून बांधलेली नाही, तर त्याच्यासाठी देखील आमचा प्रयत्न आहे की शेवटी टाकी बांधणं गरजेचं आहे. म्हणजे टाकी आली तर ते त्यांचं डिस्ट्रीब्युशन स्वतः करून घेऊ शकतात. लोकसंख्या वाढली आहे त्यांच्याकडे, जसे जसे फ्लॅट वाढत आहेत तशी कल्पना त्यांनी महापालिकेला द्यायला पाहिजे. त्याप्रमाणे महापालिका त्यांना अतिरिक्त पाण्याची कनेक्शन देते. त्याप्रमाणे आता पाहणी करून अतिरिक्त कनेक्शन देखील दिली जाणार आहे. सर, सूर्य प्रकल्पामधून पाणी दिलं जातं, महानगरपालिका पुरेसं पाणी दिलं जातं, हे मध्ये पण स्टेटमेंट आलेलं. पाण्याचा काय तुटवडा आहे का आपल्या पाण्याचा विभागात? तुटवडा अजिबात नाही मिळत. पाणी भरपूर आहे. डिस्ट्रीब्युशन लाईन, ओव्हरहेड टँक्स यांचं काम चालू आहे. जी लोकसंख्या 12,40,000 होती ती आता 30 लाखाच्या आसपास पोचलेली आहे. तरी देखील डिस्ट्रीब्युशन लाईनचं काम जे आहे ते चालू आहे. काही ओव्हरहेड टँक्स बांधायचं काम चालू आहे. त्या टँक झाल्यानंतर प्रेशरने पाणी मिळू शकतं. आता प्रेशर कमी जास्त होतं, लाईट गेल्यानंतर खंड पडतो, अशा अडचणी आहे. पावसाळ्यामध्ये काही जंगलातनं सगळ्या लाईन येतात या, तर तिकडे देखील काही इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम झाले तर मागे पुढे होतं. त्याच्यामुळे या अडचणी छोट्या मोठ्या होत असतात. त्याचा प्रयत्न असतो. परंतु जिथपर्यंत ओव्हरहेड टँक्स होत नाही किंवा म्हाडाने स्वतः एक टाकी तिकडे बनवायला पाहिजे. आता त्यांनी सॉईल टेस्टिंग वगैरे केलेलं आहे, ते बनवतील. ते झाल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. परंतु आता जे जे काय प्रयत्न आहे ते आम्ही करणार आहोत. म्हणजे भविष्यामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी आश्वासन दिलं आहे का आपण? जगातल्या कुठच्याच सिटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम 100% सॉल्व झालेला नाही मिळत, बरोबर आहे. परंतु चांगलं पाणी कसं मिळेल, त्यांना जास्ती पाणी कसं मिळेल त्याचा प्रयत्न महापालिका करणार. सर, दुसरा मुद्दा यांचा होता स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये, त्याबद्दल काय निर्णय घेतला आलेला आहे? ते कोणीतरी त्यांना त्यांच्या भडकवायचा प्रयत्न केलेला आहे लोक जमा करण्यासाठी. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही. DPमध्ये 90च्या प्लॅनमध्येच काही रिझर्वेशन आहेत आणि म्हाडाला पण माहिती आहेत आणि म्हाडाच्या प्लॅनमध्ये देखील आहेत. परंतु त्यांना त्याच्याबद्दल काय सजेशन ऑब्जेक्शन करायचं, नवीन प्लॅनमध्ये काय काय करायला पाहिजे त्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. आणि त्यांनी काही जागा दाखवलेल्या आहेत तर त्या साईडला जर शिफ्ट झालं, आता तर काहीच करणार नाही, फक्त रिझर्वेशनच आहे. पण त्यात देखील त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि ते समाधानी आहेत आणि त्या पद्धतीने ते नगररचनाला आणि महाराष्ट्र शासनाला ती जागा सजेस्ट करणार आहेत. थँक्यू.